वेलकम स्टुडंट्स. आपण कोऑर्डिनेट ज्योमेट्री मधला प्रॅक्टिस सेट 5.2 आता पाहायला सुरू करणार आहोत. प्रीवियस लेक्चर मध्ये आपण सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल एज वेल एज एक्सटर्नल डिव्हिजन आपण पाहिला होता. मिड पॉइंट फॉर्म्युला म्हणजे काय पाहिला होता आणि सेंट्रॉइड फॉर्म्युला ह्या सगळ्यांचे आपण डेरिव्हेशन्स पाहिलेले होते. हे तुम्हाला सगळे जर एकत्रित जर फॉर्म्युले पाहिजे असतील तर पेज नंबर टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 112 बघायला का. पेज नंबर 112 तिथं रिमेंबर दिस असा जो बॉक्स आहे आपल्या त्याच्यामध्ये सेक्शन फॉर्म्युला, मिड पॉइंट फॉर्म्युला आणि सेंट्रॉइड फॉर्म्युला हे तिन्ही तुम्हाला दिलेले आहेत. याशिवाय त्यांचे इथे सॉल्ड एक्झाम्पल्स देखील आहेत. याशिवाय त्यांचे सगळे सॉल्ड एक्झाम्पल्स देखील तुम्हाला इथे दिलेले आहेत. आता आपण आज प्रॅक्टिस सेट 5.2 स्टार्ट करतोय. थोडा एक्सरसाइज मोठा आहे हा, साधारण त्यामध्ये 12 ते 15 प्रॉब्लेम दिसतात. म्हणून 12 काहीतरी क्वेश्चन्स आहेत. आपण एक 2 पार्ट मध्ये हा डिवाइड करून घेऊ किंवा झाले तर एका सेक्शन मध्ये एकाच लेक्चर मध्ये आपण 12च्या 12 क्वेश्चन संपवून घेऊ. फर्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P if P divides the line segment joining the points A -17 and B 4-3 in the ratio 2:3. काय क्वेश्चन आहे बघा. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P which divides the line. आता ह्याच्यात तुम्हाला काहीही ज्यावेळी सांगितलं नसेल तेव्हा ते 100% इंटरनल डिव्हिजन असतं, लक्षात ठेवा. म्हणजे कसल्याही प्रकारचं डिव्हिजन सांगितलं नाही तर ते 100% काय असतं, इंटरनल डिव्हिजन असतं. बघा, A पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत -17. हा B पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 4-3 आणि P पॉइंट असा आहे, P पॉइंट XY जो तुम्हाला सेगमेंट AB ला 2:3 या रेशो मध्ये डिवाइड करतो. 2:3 या रेशो मध्ये काय करतो, डिवाइड करतो. ठीक आहे. त्या P चे कोऑर्डिनेट्स काय असते तुम्हाला त्याने विचारलेलं असतं. ठीक आहे. कसं लिहायचं बघा. लेट पॉइंट P डिवाइड्स सेगमेंट AB. तर इथं पॉइंट P च्या इथं काय करूया माहिती का, मी इथं जरा थोडंसं वर ऍडजस्ट करून देतो. पॉइंट P ब्रॅकेट मध्ये XY किंवा नंतर खाली तरी चालतं, आहे तसं पॉइंट P कंटिन्यू केलं तर काही बिघडत नाही. And let point P divide segment AB in the ratio 2:3. समजा इथं तुम्ही पॉइंट नुसताच P दिला असता आणि ब्रॅकेट लिहिलं नसतं तर मग खालच्या बाजूला P चे कोऑर्डिनेट्स काय आहेत तर XY आहेत. त्याच्यानंतर A चे कोऑर्डिनेट्स काय आहेत सांगा, A ज्याला आपण x1 y1 म्हणणार फॉर्म्युल्यात, x1 y1. मग A चे कोऑर्डिनेट्स आहेत पहिल्यांदा असं लिहायचं x1 y1 आणि मग इक्वल टू ब्रॅकेट मध्ये काय करायचं -17. मग B चे कोऑर्डिनेट्स काय आहेत सांगा, त्याला आपण x2 y2 म्हणणार आहोत. त्या B च्या कोऑर्डिनेट्सला काय म्हणणार आहोत, x2 y2 असं त्याला आपण म्हणणार आहोत. B ब्रॅकेट मध्ये x2 y2 इक्वल्स काय आहे सांगा 4-3. त्यानंतर त्याच्याच पुढे जागा असेल तर m:n रेशो काय सांगा तर 2:3 आहे. आणि P चे कोऑर्डिनेट्स आपल्याला शोधायचे. मग खाली असं लिहायचं बाय सेक्शन फॉर्म्युला. ही पहिल्यांदा सगळी दिलेली इन्फॉर्मेशन आधी नुसती लिहून घ्यायची. आता बाय सेक्शन फॉर्म्युला सांगा. x कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला काय सांगा, mx2 + mx1 अपॉन m+n. आणि y कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला काय सांगा, my2 + ny1 अपॉन m+n. पाठ करा. m या रेशो मध्ये बघायचं. m म्हणजे 2 आहे, n म्हणजे 3 आहे. m म्हणजे 2 ब्रॅकेट मध्ये x2 बघा x1 y1 x2 y2. x2 किती आहे सांगा 4 आहे प्लस n म्हणजे 3 आहे इंटू ब्रॅकेट x1 किती आहे बघा -1 आहे अपॉन m+n म्हणजे 2 + 3. त्यापेक्षा मी तुम्हाला काय लक्षात ठेवायला हवं, mx2 पटकन कळतं बघा 2 इंटू ब्रॅकेट 4 प्लस 3 इंटू ब्रॅकेट -1 अपॉन 2 + 3. फॉर्म्युलाकडे बघायची गरज नाही. आता मी y कोऑर्डिनेट वेळी करतो बघा. my2 2 इंटू ब्रॅकेट -3 3 इंटू ब्रॅकेट 7 अपॉन 2 + 3. ओके. नाउ कंटिन्यू. 8 4 2 8 -3 अपॉन 5 -6 + 21
अपॉन 5, डिफरन्स 5 अपॉन 5, 21 मधनं 6 केले 15, पॉझिटिव्ह 15 अपॉन 5. Therefore x equals 1, y equals 3. Therefore coordinates of point P are ब्रॅकेट मध्ये x y equals 1 3. हे त्याचं फायनल आन्सर. ठीक आहे, या प्रकारे सेक्शन फॉर्म्युला वापरायचा असतो. ओके, सेकंड क्वेश्चन बघा आता. In each of the following examples, find the coordinates of point A which divides segment PQ in the ratio A:B. आणि त्यामुळे तुम्हाला 3 प्रॉब्लेम्स त्यांनी त्यात दिले. त्यातला मी फर्स्ट आता सारखाच आहे, सेम काही पहिला झाला तसाच आहे, काही वेगळं नाही. फर्स्ट क्वेश्चन त्यातलं मी करून दाखवतो, राहिलेले 2 तुम्ही स्वतः पूर्ण करायचे. बरं, P पॉइंट जो आहे P त्याला आपण x1 y1 असं म्हणूया. x1 y1 आणि तो पॉइंट तुम्हाला काय दिलाय बघा, -3 7. Q पॉइंट काय दिलाय तुम्हाला बघा, Q x2 y2 तो दिलाय तुम्हाला 1 -4. रेशो m:n काय दिलाय आपल्याला, a:b m:n व्हॉटएव्हर जो काय असेल तो 2:1. तुम्हाला a:b हवंय तर a:b द्या बरं का. रेशो काय दिलाय तुम्हाला 2:1. ठीक आहे, त्यानंतर फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए असं विचारलंय, बरोबर आहे. आपण त्याला असं म्हणूया, लेट ए ब्रॅकेट मध्ये एक्स वाय जे कोऑर्डिनेट्स विचारले ते डिवाइड्स सेगमेंट पी क्यू in the ratio 2:1. मी फिगर कशासाठी करतो माहितीये, सेक्शन फॉर्म्युला पटकन वापरता यावं यासाठी. ऍक्च्युअली पर्पज काही नसतोय फिगरचा. बरं, चला पी पॉइंट पी चे कोऑर्डिनेट्स आहेत -3 7, क्यू चे कोऑर्डिनेट्स आहेत 1 -4. तो रेशो काहीतरी 2:1 आहे. ए पॉइंट जो आहे ना एक्स वाय तो रेशो है 2:1. ए से कोऑर्डिनेट्स लिहायचे बाय सेक्शन फॉर्म्युला. ए चा जो एक्स कोऑर्डिनेट आहे त्याचा फॉर्म्युला असा आहे mx2 nx1 अपॉन m n. अँड वाय कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला आहे my2 ny1 अपॉन m n. आता बघा पुन्हा तुम्ही mx2 वगैरे आता इथनं पाहिलात, m म्हणजे 2 आणि x2 म्हणजे कोण 1 असं जर पाहत गेलात ना तर त्याला बराच वेळ लागतो. त्यापेक्षा असं बघा, mx2 म्हणजे 2 into bracket 1 प्लस nx1 म्हणजे 1 into bracket -3. हा तर लिहितो म्हणजे कळतं बघा, x1 y1 x2 y2 m:n अपॉन 2 + 1 m + n. आता असंच बघा y कोऑर्डिनेट काय, my2 2 into bracket -4 ny1 1 into bracket 7 अपॉन m + n म्हणजे 2 + 1. x is equal to 2 on the 2 -3 अपॉन 3. एक कंटिन्यू करूया आपण. x चा आन्सर मिळालं -1 अपॉन 3. अँड y इक्वल्स हे झाले -8 + 7 अपॉन 3 -8 + 7 म्हणजे -1 अपॉन 3 म्हणजे x -1/3 y -1/3. therefore coordinates of point A are ब्रॅकेट मध्ये x y is equal to -1/3 -1/3. लक्षात आलं तुम्हाला कसं करायचं ते. आता मला सांगा त्याच्यामध्ये जे उरलेले 2 क्वेश्चन्स आहेत त्याच्यात काय चेंज होणार आहे सांगा. फक्त हे नंबर्स चेंज होणार आहेत, p आणि q चे कोऑर्डिनेट्स बदलणार
आणि हा रेशो बदलणार. प्रोसेस सगळी सेम, फॉर्म्युला तोच, फक्त नंबर्स बदलतील आणि तुम्हाला मग त्याच्यानुसार पुढं हे कॅल्क्युलेशन्स करता येईल. ठीक आहे. नाव क्वेश्चन नंबर 3. पुढचा क्वेश्चन बघा काय विचारलं. फाइंड द रेशो इन विच पॉइंट टी ब्रॅकेटमध्ये -1 6 divides the line segment joining the points -3 10 -3 10 p चे कोऑर्डिनेट्स आहेत. p वाचायचं राहिलं माझ्याकडे. पॉइंट्स p ब्रॅकेटमध्ये -3 10 आणि q ब्रॅकेटमध्ये 6 -8. आधी या प्रश्नाचा अर्थ काय सांगतो लक्ष द्या. हा पॉइंट p आहे, -3 10 कोऑर्डिनेट्स आहेत. हा पॉइंट q आहे, 6 -8 हे त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत. इथं t पॉइंट आहे, -1 6. हा जो टी पॉइंट आहे ना, हा त्या सेगमेंट PQ ला कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करतो हे विचारले. या आधीचे क्वेश्चन कसे असायचे तुम्हाला की P आणि Q चे कोऑर्डिनेट्स दिलेले असायचे, हा रेशो दिलेला असायचा, ह्या T चे कोऑर्डिनेट्स आपण शोधायचे. आता T चे कोऑर्डिनेट्स दिलेत, कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करतो असं तुम्हाला त्यांनी विचारले. सोपा आहे क्वेश्चन हा, पण बघा कसं लिहायचं बघा. थर्ड क्वेश्चन, P ब्रॅकेटमध्ये x1 y1 इक्वल्स -3 10, Q ब्रॅकेटमध्ये x2 y2 इक्वल्स 6 -8. त्याच्यानंतर T ब्रॅकेटमध्ये xy स्मॉल xy, T इथं पण xy लिहितो आठवलं equals -1 6. Next one, let's assume that point T divides segment PQ in the ratio m:n. खाली लिहायचं बाय सेक्शन फॉर्म्युला. सांगा तुम्ही एकतर याच्यात काय असतं माहिती का, फक्त एक्स कोऑर्डिनेटचा वापरला तरी चालतो किंवा वाय कोऑर्डिनेटचा एक कोणता तरी वापरायचा. मी करताना तुम्हाला दोन्ही करून दाखवतो, पण लक्षात ठेवा कोणता तरी एकच वापरायचा. मी नुसता एक्स कोऑर्डिनेटचा वापरतो. एक्स कोऑर्डिनेट म्हणजे mx2 + nx1 अपॉन m+n. त्या पॉइंट टीचा इथं खाली लिहू का म्हणजे कळेल बघा. x1 y1 हे असतात x2 y2 आणि हा पॉइंट असतो आपला xy. हे कधी हे आपलं हे असं पेन्सिलने खाली लिहायचं त्याच्या, म्हणजे कधी चुकत नाही. सांगा एक्स कोऑर्डिनेट दिलाय तुम्हाला किती आहे -1, m माहित नाही, mx2 हे बघा, x2 किती आहे बघा 6, mx2 + n माहित नाही, x1 किती आहे बघा -3 अपॉन m+n 3 माहित नाही. हे ट्रान्सफर करा, -1 into bracket m+n is equal to 6m - 3n. आता हे ब्रॅकेट ओपन करा, -m - n is equal to 6m - 3n. m एका बाजूला घ्यायचे m आणि n एका बाजूला घ्यायचे. आपण 6m ला इथं आणू आणि n ला RHS मध्ये पाठवूया. मग -m ऑलरेडी आहे, हे झाले -6m, RHS -3n आणि हे झाले ट्रान्सफर झालेले +n. इकडे आले -7m, तिकडे आले -2n, मायनस मायनस साइन दोन्हीकडचे कॅन्सल केले म्हणजे 7m = 2n. आता m अपॉन n करायचं आणि नंबर तिकडे न्यायचं. आता जागा नाही म्हणून इथे लिहितो मी m अपॉन n = 2/7. therefore m is to n is equal to 2:7 हा रेशो मिळाला. एकतर x कोऑर्डिनेट वरून कॅल्क्युलेट करा किंवा दुसरा पर्याय तो y कोऑर्डिनेटचा इथे लिहितो. y कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला काय my2 + my1 अपॉन m+n. सांगा
y कोऑर्डिनेट किती आहे 6, m माहित नाही, y2 मायनस 8 प्लस n, y1 किती आहे बघा 10 अपॉन m प्लस n. हे इथे ट्रान्सफर करा म्हणजे 6 डायरेक्ट मल्टिप्लाय करता तुम्ही 6m प्लस 6n, ठीक आहे, इज इक्वल टू मायनस 8m प्लस 10n. आता m एका बाजूला आणि n एका साईडला द्यायचं, म्हणजे 6m प्लस 8m इज इक्वल टू 10m मायनस 6n. हे झाले 14m इज इक्वल टू 4n. n ने डिवाइड करा, 14 ने डिवाइड करा, m अपॉन n इज इक्वल टू 4 अपॉन 14. 2 2 जा 4, 2 7 जा 14. पुन्हा m इज टू n हा रेशो काय आला बघा, हा तर तो 2:7 आला. एक तर या प्रकारे किंवा या प्रकारे इथपर्यंत येऊन थांबायचं, m इज टू n या रेशो पर्यंत थांबायचं. मग लास्ट लाईन अशी द्यायची, देअरफॉर, आता मी लिहित नाही फक्त डिक्टेट करतोय, देअरफॉर पॉइंट टी डिवाइड सेगमेंट PQ, पॉइंट टी डिवाइड सेगमेंट PQ इन द रेशो m इज टू n, म्हणजेच काय तर 2:7. परत लास्ट लाईन बघा, पॉइंट टी डिवाइड सेगमेंट PQ इन द रेशो 2:7. हे तुमचं फायनल आन्सर असेल. ओके, फोर्थ क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 4 काय म्हणले वाचा. पॉइंट P इज द सेंटर ऑफ द सर्कल and AB is a diameter. P is center of circle and AB is diameter. Find the coordinates of B, point B, if the coordinates of A and P are 2, -3 and -2, 0 respectively. ठीक है. P is the center of circle with AB diameter. P is the center of circle with segment AB as diameter. ठीक. त्यानंतर P चे कोऑर्डिनेट्स आहेत 2, -3. त्यानंतर A चे हा, आणि P चे कोऑर्डिनेट्स आहेत -2, 0. B चे कोऑर्डिनेट्स आपल्याला विचारलेले आहेत. B चे कोऑर्डिनेट्स समजा त्याला तात्पुरता आपण स्मॉल a आणि स्मॉल b म्हणून त्या B चे कोऑर्डिनेट्स A च्या खाली पेन्सिलने x1 y1, B च्या खाली स्मॉल xy आणि हे मात्र x2 y2. हा पॅटर्न आपल्याला कधी सोडायचा नाही. x1 y1 x2 y2 आणि मध्ये काय तर xy. आणि त्यांनी विचारले फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट B. B चे कोऑर्डिनेट्स काय आहेत असं तुम्हाला त्यांनी विचारले. तुम्हाला ज्यावेळी मी सेक्शन फॉर्म्युला शिकवला त्याच्या आधी हा व्हिडिओ पाहण्यापेक्षा पुन्हा मागचा ह्याच्या मागचा व्हिडिओ एकदा पुन्हा पहा. त्यामध्ये सेक्शन फॉर्म्युला, त्याच्यानंतर आपण मिड पॉइंट फॉर्म्युला आणि सेंट्रॉइड फॉर्म्युला तिघांचे डेरिव्हेशन पण केलेलं आहे. ते पाठही करा आणि ते व्हिडिओ पुन्हा पहा. आता या सेगमेंट एबीचा म्हणजे एबी डायमीटर असल्यामुळं आणि पी सेंटर असल्यामुळे त्याचा पी हा सेगमेंट एबीचा काय असतो सांगा, मिड पॉइंट असतो. मिड पॉइंट पी हा सेगमेंट एबीचा काय असतो, मिड पॉइंट. इथे तुम्ही मिड पॉइंट फॉर्म्युला वापरून तुम्हाला हवे ते कोऑर्डिनेट्स मिळवू शकता. आता हे लिहायचं कसं बघा. P is the center of circle with diameter AB. P is the center of circle with diameter AB. A चे कोऑर्डिनेट्स तुम्हाला काय दिलेत, x1 y1, तर ते 2, -3. B चे कोऑर्डिनेट्स काय आहेत, x2 y2, तर ते a b असेल. त्याच्यानंतर P चे कोऑर्डिनेट्स काय आहेत सांगा, xy, ते कोऑर्डिनेट्स आहेत -2, 0. नेक्स्ट लाइन. P is the midpoint. P is the midpoint of segment AB. Therefore, by midpoint formula,
एक्स कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला काय आहे सांगा, x1 प्लस x2 अपॉन 2 अँड वाय कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला काय आहे तर y1 प्लस y2 अपॉन 2. पाठ करा फॉर्म्युला. सांगा एक्स कोऑर्डिनेट किती आहे इथे लगेच कळतं बघा फिगर मध्ये, याच्याकडे पाहण्यापेक्षा त्या फिगर मध्ये बघा. एक्स कोऑर्डिनेट आहे बघा, हा कॉमन आहे, x1 नाही, हा कॉमन आहे लक्षात. सांगा एक्स कोऑर्डिनेट आहे -2, x1 प्लस x2 बघा, x1 कोण आहे बघा, x2 कोण आहे बघा, 2 प्लस a अपॉन 2. x1 म्हणजे 2 आणि x2 म्हणजे a. आता y कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला, y कोऑर्डिनेट किती आहे बघा 0 इक्वल्स y1 इथे बघा y1 -3 प्लस y2 म्हणजे b आहे बघा तिकडे आणि अपॉन 2. पहिल्यांदा हे 2 ट्रान्सफर करा म्हणजे -4 झालं, मल्टिप्लिकेशन झालं इज इक्वल टू 2 प्लस a. 2 LHS मध्ये आणा म्हणजे -2 झालं इज इक्वल टू a. म्हणजे a चा आन्सर मिळालं -2 -4 म्हणजे -6 मिळालं. अँड 2 ने मल्टिप्लाय करा 0 झाले इक्वल्स -3 प्लस b. -3 ला LHS मध्ये आणा, therefore b equals 3. हा x कोऑर्डिनेट आहे, हा y कोऑर्डिनेट आहे, म्हणजेच b चे तुम्हाला कोऑर्डिनेट्स मिळाले. therefore coordinates of point b are ब्रॅकेट मध्ये ab, एक्चुअली त्यांना ab म्हणलं होतं ना आपण. ab equals -6 3. हे तुमच्या पॉइंट बी चे काय आहेत तर ते कोऑर्डिनेट्स आहेत. ओके. नेक्स्ट नाउ क्वेश्चन नंबर 5. फाइंड द रेशियो इन विच पॉइंट p ब्रॅकेट मध्ये k7 divides the segment joining a 8 9 and b 1 2. Also find k असं त्यांनी विचारलं आहे बघा. फाइंड द रेशियो इन विच, find the ratio in which point p k7 divides the segment joining points a and b. a चे कोऑर्डिनेट्स आहेत 8 9, b चे कोऑर्डिनेट्स आहेत 1 2 आणि p पॉइंट जो आहे ना p तो k7 असा पॉइंट दिलाय. कोणत्या रेशो मध्ये डिवाइड करतो हे विचारलंय, m:n रेशो काय असं विचारलेलं आहे. ऑल्सो फाइंड k आणि k ची व्हॅल्यू देखील फाइंड करा असं त्यांनी सांगितलं. प्रश्न नीट वाचा. a b चे कोऑर्डिनेट्स दिलेत, आपण नेहमीप्रमाणे याला पहिल्यांदा x y लिहूया, मग याच्या खाली x1 y1, याच्या खाली x2 y2 असं लिहूया आणि रेशो वरती आपल्याला दिलेलाच नाही, आपल्याला तो शोधायचा. ठीक आहे बघ. गिवन a ब्रॅकेट मध्ये x1 y1 इज इक्वल टू 8 9, b ब्रॅकेट मध्ये x2 y2 इज इक्वल टू 1 2, p ब्रॅकेट मध्ये xy इज इक्वल टू k7. Let's assume that point P divides segment AB in the ratio m:1. In the ratio m:1. आता मी काय सांगतो ते नीट आहे. तुम्हाला याच्यामध्ये त्या पॉइंट पी चा कोणता कोऑर्डिनेट माहितीये, एक्स कोऑर्डिनेट माहितीये का वाय कोऑर्डिनेट माहितीये, तर अर्थात वाय कोऑर्डिनेट. मग आधी वाय कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला वापरा, कारण एक्स कोऑर्डिनेटचा आपल्याला हे नंबर माहितीच नाही, तो तुम्हाला शोधायचा आहे. मग आधी वाय कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला वापरा, ज्याच्यातून तुम्हाला तो रेशो आधी कळेल m:12, आणि एकदा तो रेशो समजला ना तुम्हाला की मग के पण कळेल. कसं कळतो मी तुम्हाला दाखवतो. बाय सेक्शन फॉर्म्युला,
ऍक्च्युअली दोन्ही वापरणार, एक्स कोऑर्डिनेट पण वापरणार, वाय कोऑर्डिनेट, पण कोणता माहिती आहे तर वाय कोऑर्डिनेट तुम्हाला शुअर माहिती आहे, मग तो फॉर्म्युला आधी वापरायचा. वाय कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला काय सांगा आपला, my2 प्लस ny1 अपॉन n प्लस n. सांगा वाय कोऑर्डिनेट किती आपल्याकडे 7 इज इक्वल टू m. आता ते मी तिथनं काढत आहे, my2 बघा तुम्ही m इंटू ब्रॅकेट 2 ny1 म्हणजे n इंटू ब्रॅकेट 9 अपॉन m प्लस n. हे या बाजूला ट्रान्सफर, म्हणजे 7 ला दोघांनी मल्टिप्लाय करायचे, 7m प्लस 7n इज इक्वल टू ट्वाइस m प्लस 9n. 2m ला LHS मध्ये आहे ना, म्हणजे 7m मायनस 2m इज इक्वल टू 7n ला RHS मध्ये आहे 9n मायनस 7n. हा डिफरन्स आला 5m. हा डिफरन्स किती आला 5m इज इक्वल टू हा डिफरन्स किती आला ट्वाइस n. m अपॉन n इज इक्वल टू 2 अपॉन 5. Therefore m is to n equals 2 is to 5. म्हणजे पहिल्यांदा आपला रेशोचा विषय संपला, माझ्या खाली एक लाईन द्यायची. Therefore मी इथे लिहितोय ती, therefore point P divides segment AB in the ratio, कोणता रेशो सांगा, इन द रेशो 2:5. 2:5 या रेशो मध्ये डिवाइड करतो. आता आपल्याला फाइंड के विचारलंय, मग त्या करताय एकदा रेशो मिळवून झाला ना, मग आता त्याच्यावर तुम्हाला के मिळतो. कसा मिळतो बघा, एक्स कोऑर्डिनेट इज गिवन बाय mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. आता तुम्हाला रेशो इथे बघा पेन्सिल न लिहितोय मी, 5:2 असा रेशो, सॉरी 2:5 आहे. 2:5 हा रेशो तुम्हाला आता समजलेला आहे. सांगा एक्स कोऑर्डिनेट किती आहे बघा, k इज इक्वल टू, आता बघा mx2, m म्हणजे 2, x2 म्हणजे 1, बघा mx2 प्लस nx1 5 टू ब्रॅकेट 8. ह्याला थोडी प्रॅक्टिस लागते बरं का हे वापरायला, नाहीतर मग शोधत बसा x1 y1 कडे खाली बघून तुम्ही नंबर शोधत बसला तरी काय हरकत नाही. अपॉन m प्लस n म्हणजे 2 प्लस 5. बघा 2 म्हणजे 2, 8 5 is 40, 5 प्लस 2 7, 42 अपॉन 7 म्हणजे k इज इक्वल टू किती आला 6. मग दोन आन्सर्स लिहायचे खाली, तो रेशो लिहायचा एकदा पुन्हा, m(n) इज इक्वल टू 2:5 आणि k इक्वल 6 असे तुमचे दोन आन्सर्स त्याच्यामध्ये यायला पाहिजे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 बघा काय विचारलं तुम्हाला. 6 क्वेश्चन मध्ये काय विचारलं, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉइंट ऑफ द सेगमेंट जॉइनिंग पॉइंट्स 22 20 and 0 16. त्यांना आता नावं दिली नाहीत, पण आपण नावं द्यायची त्याला. बघा ए आणि बी, सांगा ए चे कोऑर्डिनेट्स आहेत 22 20, त्याच्यानंतर बी चे कोऑर्डिनेट्स दिलेत आपल्याला, बी चे 0 16, आणि या सेगमेंटच्या मिड पॉइंट्सचे तुम्हाला कोऑर्डिनेट्स विचारलेत. या सेगमेंटच्या मिड पॉइंट्सचे समजा आपण पी मिड पॉइंट असं अज्युम करूया, एक्स वाय हा मिड पॉइंट, त्याच्या खाली लिहायचं x1 y1, त्याच्या खाली लिहायचं x2 y2, आणि हा p काय सांगा सेगमेंट AB चा तो मिड पॉइंट आहे. तर त्या p चे कोऑर्डिनेट्स काय असतात तुम्हाला त्यांनी विचारले. ठीक आहे, बघा a ब्रॅकेट मध्ये x1 y1 गिवन म्हणलं तरी चालतं ना, सहावा क्वेश्चन आहे. a ब्रॅकेट मध्ये x1 y1 इज इक्वल टू 22 20, 22 20, ठीक आहे. त्याच्यानंतर बी ब्रॅकेट मध्ये x2 y2 0 16, लेट ई ब्रॅकेट मध्ये xy बी द मिड पॉइंट ऑफ segment A. Next one, by midpoint formula, by midpoint formula, सांगा
एक्स कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला आहे x1 प्लस x2 अपॉन 2 अँड वाय कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला आहे y1 प्लस y2 अपॉन 2. सांगा x1 बघा x2 बघा तिकडे x1 म्हणजे 22 प्लस 0 अपॉन 2 अँड y1 प्लस y2 अपॉन 2 म्हणजे 20 प्लस 16 बघा ना y1 प्लस y2 अपॉन 2 म्हणजे x इज इक्वल टू यांची ॲडिशन 22 बाय 2 x is equal to 11 and y equals addition 36 by 2 म्हणजेच y equals 18 मिळेल तुम्हाला. therefore p ब्रॅकेट मध्ये कोण आहे सांगा तो xy. सांगा काय मिळाले तुम्हाला p चे कोऑर्डिनेट्स तर 11 18 हे तुमचं फायनल आहे. या प्रकारे आपण आता इथले 6 क्वेश्चन संपवले. बाकीचे उरलेले 6 आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत.